Welcome all of you. Today we are learn the practice set 2.1. In the last lecture we have studied the three important properties. First is interior angles property, second corresponding angle property, and third is alternate angle property. पाहिलं, when two lines are parallel then interior angles are supplementary. Second काय पाहिले आपण, when two lines are parallel then pair of corresponding angles are equal measure. Next आपण काय पाहिली, when two lines are parallel then pairs of alternate angles are equal measure. ह्या प्रॉपर्टी आपण पाहिल्या. आता आपल्याला त्या प्रॉपर्टीचा आधार घेऊन हे क्वेश्चन सोडवायचे. पहा, इन फिगर लाइन आरपी पॅरलल टू लाइन एमएस and line DK is their transversal. Angle DHP is equal to 85. Find the following angles. Measure of following. Pa, these two lines RP and line MS are parallel to each other. Okay? काय दिलंय? Parallel दिलंय. Next. Angle DK is their transversal. DK त्यांची काय आहे? ट्रान्सव्हर्सल आहे. परत अँगल DHP ह्या एका अँगलचं मेजर किती दिलंय? एका अँगलचं मेजर किती सांगितले? 85. आणि मग तुम्हाला हे सगळे अँगल काढायचे. एक लक्षात ठेवा, ह्याचं 85 तर ह्याचं सुद्धा किती 85, बिकॉज अँगल DHP and RHG हे कोणते अँगल आहेत? व्हर्टिकल ऑपोजिट. व्हर्टिकल ऑपोजिट अँगल्स आर कॉन्ग्रुएंट. एकदा समजून घ्या. परत ह्या दोन्हींची बेरीज किती असते रे? ह्या दोन्हींची बेरीज असते, ह्या आणि हा अँगल कोणते आहेत? लिनियर पेयर. आणि लिनियर पेयर्स अँगल्स आर सप्लिमेंटरी. ह्या दोन्हीची बेरीज 180, म्हणजे ह्याची बेरीज किती येईल? 180 मधून 85 गेले, खाली राहिले 55. ह्याचं किती आलं? 55. पहा, मग ह्याचं 55, ह्याचं 95, हे सुद्धा किती? 95. तशाच पद्धतीने हा अँगल आणि हा अँगल कोणते अँगल आहेत? करस्पॉन्डिंग अँगल. ह्याचं 85 आहे आणि ह्याचं 85, बिकॉज इन पॅरलल व्हेन टू लाईन्स आर पॅरलल देन करस्पॉन्डिंग अँगल्स आर कॉन्ग्रुएंट. मग ह्याचं 85 झालं, ह्याचं सुद्धा किती? 85. ओके, ह्याचं ह्या ठिकाणी ह्याचं 95 होतं, हे सुद्धा 95, आणि ह्याचं आणि ह्याचं सारखं. हे आपण एक तोंडी सोडवलं, पण आता आपल्याला कसं सोडवायचंय ते पाहू. पहा, काय दिलंय त्यांनी? लाइन RP parallel to line काय? MS and line DK is काय? is their transversal. हे दिले. ओके, is their transversal. आता तुम्हाला फर्स्ट अँगल कोणता काढायचा? RHD. अँगल RHD हा अँगल काढायचा आहे. हे दोन अँगल कशा आहेत? लिनियर पेयर. आणि लिनियर पेयरची बेरीज किती असते? 180. म्हणजे देअर फॉर फर्स्ट अँगल RHD अँगल RHD प्लस अँगल DHP is equal to 180. and reason काय येईल? angles in linear 180 degree. ओके, and reason काय? angles in linear pair. angles in linear pairs are supplementary म्हणलं तरी चालेल. ओके, आता तुम्हाला DHP चं माप दिलंय. किती दिलंय? DHP is equal to 85 टाकले ह्या ठिकाणी. अँगल RHD प्लस 85 इज इक्वल टू 180 डिग्री. आणि पहा, RHD काढायचं, हे प्लस इकडे आल्यावर मायनस. देअरफॉर अँगल RHD इज इक्वल टू काय? 180 मायनस 85 डिग्री. ओके, therefore angle RHD is equal to काय? 95 is the measure of angle RHD. नेक्स्ट कशाचं माप फाइंड करायचं आहे?
PHG कुठे PHG शोधा. PHG जी पा PHG ह्याचं 95 होते, ह्याचंच 95. व्हर्टिकली ऑपोजिट किंवा अँगल्स इन लिनियर पेअरने सुद्धा सोडू शकतात, कोणत्याही पद्धतीने सोडू शकतात. पहा नेक्स्ट एक झालं. आता 2 नंबर पहा कोणता अँगल काढायचा. अँगल PHG. अँगल PHG प्लस प्लस म्हणा, नाहीतर आपण व्हर्टिकली ऑपोजिटने काढू. अँगल PHG पहा अँगल PHG इज इक्वल टू अँगल RHD. कोणता अँगल RHD. आणि रिझन काय. व्हर्टिकली ऑपोजिट अँगल्स. कोणते अँगल आहेत ते. व्हर्टिकली ऑपोजिट अँगल. आपण प्रॉपर्टीज पाहिल्यात. व्हर्टिकली ऑपोजिट अँगल्स. आणि पहा RHD चं माप किती दिलंय. RHD चं माप 95 आलंय. देअरफॉर ह्या ठिकाणी किती आलं. अँगल PHG इज इक्वल टू 95. आणि याला रिझन काय. अँगल RHD इज इक्वल टू काय 95. ओके. आणि देअरफॉर अँगल PHG इज इक्वल टू 95. समजलं. नेक्स्ट आता आपल्याला काय फाइंड करायचंय पहा. अँगल HGS कुठे आहे. HGS हा अँगल आणि हा अँगल कोणते आहेत. करस्पॉन्डिंग. आणि हे 2 लाईन्स आर पॅरलल देन करस्पॉन्डिंग अँगल्स आर कॉमन. म्हणजेच ह्या ठिकाणी काय होईल. अँगल कोणता HGS इज इक्वल टू अँगल DHP. आणि रिझन काय. करस्पॉन्डिंग अँगल करस्पॉन्डिंग अँगल्स प्रॉपर्टी. करस्पॉन्डिंग अँगल प्रॉपर्टी ऑफ कोणती लाईन. पॅरलल लाईन्स. पॅरलल लाईनची करस्पॉन्डिंग अँगल प्रॉपर्टी नुसार काय हे 2 अँगल कॉमन असतात. देअरफॉर अँगल HGS चं माप कशा एवढे DHP. आणि DHP चं माप किती आहे 85. आणि इथं रिझन काय रे. कशामुळं. अँगल DHP इज इक्वल टू 85. नेक्स्ट काय फाइंड करायचं आहे तुम्हाला पहा. या ठिकाणी हेही मिळालं. आता काय MGK कुठं आहे. MGK ह्याचं मिळालंय 85. मग ह्याचं सुद्धा काय तेच. पहा अँगल पहा ह्याचं 85 ह्याचं 85 किंवा ह्या ठिकाणी किती मिळालंय तुम्हाला. RHG किती मिळालंय. हे मिळालंय 85. तर ह्याचं सुद्धा काय 85 बिकॉज दीज आर करस्पॉन्डिंग अँगल. करस्पॉन्डिंग अँगल प्रॉपर्टी वापरा, कोणत्याही प्रॉपर्टीने तुम्ही सोडू शकता. पहा या ठिकाणी अँगल MGK इज इक्वल टू अँगल HGS. आणि रिझन काय. व्हर्टिकली ऑपोजिट अँगल. व्हर्टिकली ऑपोजिट अँगल्स. व्हर्टिकली ऑपोजिट अँगल्स. आणि तुम्हाला HGS माप माहित आहे. देअरफॉर अँगल MGK इज इक्वल टू काय 85. आणि याचं रिझन काय. सेम अँगल HGS इज इक्वल टू 85. ओके. आणि मग तुम्हाला ह्या ठिकाणी अशा पद्धतीने सगळे माप मिळाले. आणि लास्ट एका ओळीत ते लिहायचे, बाकी काही अडचण नाही. हा क्वेश्चन फर्स्ट समजला. त्यानंतर आपण क्वेश्चन सेकंड घेऊ. क्वेश्चन नंबर 2 पहा. इन द फिगर line P parallel to line Q and line L and line M are their transversal. Measure of some angles are shown. Hence, find the measure of angle A,
अँगल बी, अँगल सी अँड अँगल डी ह्यांची माप तुम्हाला काढायची. पहा कोणत्या दोन लाईन पॅरलल दिल्यात. लाईन पी पॅरलल टू क्यू ह्या दोन लाईन पॅरलल आहेत आणि एल आणि एम त्यांच्या काय आहेत ट्रान्सव्हर्सल आहे. ओके. त्यानंतर तुम्हाला काय काय दिलंय. ह्या एका अँगलचं माप 110 दिलंय आणि तुम्हाला कशाचं काढायचंय. एचं काढायचंय. बी, सी आणि डी ह्या सगळ्यांची माप तुम्हाला काय करायची फाइंड करायची. पहा आता कशा पद्धतीने फाइंड करणार. एकदा आपण काय दिलंय ते लिहून घेऊ. लाईन पी पॅरलल टू लाईन काय क्यू. पी पॅरलल टू क्यू अँड काय सांगितलंय. लाईन एल अँड लाईन दुसरी काय एम देयर ट्रान्सव्हर्सल. देयर ट्रान्सव्हर्सल हे दिलंय. ओके. आता तुम्हाला ह्या दोन लाईन पॅरलल आहेत. ओके. ही त्यांची ट्रान्सव्हर्सल आहे तर तुम्हाला अँगल एचं माप काढता येईल. अँगल सीन लिनियर पियर ह्याचा 110 असेल तर ह्याचं किती 70. ओके. हे मिळालं. परत ह्याचं अँगल ए आणि अँगल बी कोणते अँगल आहेत. एक्सटेरियर अल्टरनेट अँगल्स. When two lines are parallel, then exterior alternate angles are congruent. म्हणजे अँगल ए चं माप 70 मिळालं. बी चं सुद्धा किती 70च मिळेल. पहा नेक्स्ट ह्या ठिकाणी ह्या अँगलचं माप 115 आहे. ह्याचं 115 हा अँगल आणि सी अँगल कोणते अँगल आहेत करस्पॉन्डिंग. दिस टू लाईन्स आर पॅरलल अँड एम इज देअर ट्रान्सव्हर्सल. देअरफॉर अँगल सी इज इक्वल टू अँगल काय 115 बिकॉज दीज आर द करस्पॉन्डिंग अँगल्स. आणि करस्पॉन्डिंग पॅरलल लाईनचे करस्पॉन्डिंग अँगल कॉमन असतात. आणि पहा आणि ह्या दोन्हीची बेरीज किती असते 180 बिकॉज अँगल्स इन लिनियर पेअर. आपण सोडवण्याचा प्रयत्न करू. पाहू. सुरुवातीला काय दिलंय. लाईन पी पॅरलल टू लाईन क्यू अँड लाईन एल अँड एन इज देअर ट्रान्सव्हर्सल. पहा अँगल ए प्लस अँगल चं मेजर किती नाव माहित नाही म्हणून आपण काय 110 म्हणू. अँगल ए प्लस 110 इज इक्वल टू 180. ओके. आणि अँगल सीन काय अँगल इन लिनियर पियर लिनियर पियर्स अँगल. ओके. आता मग काय मिळालं. अँगल ए इज इक्वल टू काय 180. हे प्लस आहे इकडे आलं. हे प्लस इकडे आलं मायनस 110. अँगल ए इज इक्वल टू काय 70 डिग्री. अँगल ए इज इक्वल टू 70 डिग्री. नेक्स्ट फाइंड द मेजर ऑफ अँगल बी. पहा हे दोन पॅरलल आहेत म्हणजे हे दोन कोणते अँगल आहेत. या ठिकाणी अल्टरनेट अँगल म्हणून पहा काय आता अँगल ए इज इक्वल टू अँगल बी अल्टरनेट अँगल्स ऑफ पॅरलल लाईन. अल्टरनेट अँगल्स ऑफ कोणती लाईन पॅरलल लाईन्स. पॅरलल लाईनचे अल्टरनेट अँगल कॉन्ग्रुएंट असतात. देअरफॉर अँगल ए चं माप किती आलं 70 डिग्री इज इक्वल टू अँगल बी अँड देअरफॉर अँगल बी इज इक्वल टू किती मिळालं 70 डिग्री. अँगल बी चंही माप मिळालं ए चं मिळालं. नेक्स्ट फाइंड द मेजर ऑफ अँगल सी. पहा हे दोन अँगल कोणते आहेत करस्पॉन्डिंग अँगल्स ऑफ पॅरलल लाईन. ही दोन पॅरलल लाईन आहेत. ही त्यांची ट्रान्सव्हर्सल हे कोणते अँगल आहेत करस्पॉन्डिंग. आणि म्हणजे अँगल सी इज इक्वल टू 115. पहा अँगल सी इज इक्वल टू 115 आणि रिझन काय लिहिणार काय corresponding angles of parallel line. Okay, corresponding angles of parallel line. Therefore angle C is equal to 115 degree. हे मिळालं. आता अँगल डी ह्या दोन्हींची बेरीज किती 180. पहा अँगल
D plus 115 is equal to 180. And reason काय? Angles in linear pair. Linear pairs. Okay. Therefore, angle D is equal to 180. हे प्लस इकडे मायनस 115 इज इक्वल टू काय झालं पहा अँगल डी इज इक्वल टू किती होईल पहा बरं ह्याची वजाबाकी करा किती होते वजाबाकी 65 आणि लास्ट तुम्ही ह्या ठिकाणी सांगू शकता काय therefore angle A is equal to 70 degree angle B is equal to 70 degree angle C is equal to 115 degree and angle D is equal to 65 degree. ओके आता याच्यानंतर आपण पुढचा क्वेश्चन पाहू क्वेश्चन नंबर 3 पहा क्वेश्चन नंबर 3 काय दिलाय पहा इन फिगर लाइन L पैरेलल टू लाइन M इन फिगर लाइन L पैरेलल टू लाइन M ओके L पैरेलल टू M हे दोन लाइन काय आहेत पॅरलल आहेत एक गोष्ट नेक्स्ट काय दिलंय अँड लाइन N पैरेलल टू P ही N आणि P पॅरलल आहे L आणि M पॅरलल आहे ओके आणि काय सांगितलंय फाइंड अँगल ABC फ्रॉम गिवन मेजर्स ऑफ अँगल पहा तुम्हाला L आणि M पॅरलल आहे आणि N आणि P सुद्धा पॅरलल आहे ह्याचा ह्या अँगलचं माप 45 दिलंय ह्या अँगलचं माप किती दिलंय 45 दिलंय आणि तुम्हाला A B आणि C चं माप काय करायचंय फाइंड करायचं बहुत कशा पद्धतीने फाइंड त्या ठिकाणी होऊ शकतं काय दिलंय त्या अगोदर आपण लिहून घ्यायचं पहा L पैरेलल टू M लाइन L पैरेलल टू लाइन काय M and line P is transversal P is their ट्रान्सव्हर्सल एक पहा आता सुरुवातीला L आणि M पॅरलल P त्यांची ट्रान्सव्हर्सल आहे हिथं होणार अँगल आणि हिथं होणार अँगल कसा असतो कॉन्ग्रुएंट त्या अँगलचं माप नाव माहित नाही म्हणून त्याला आपण काय म्हणू याला आपण x म्हणू कन्सिडर दिस मेजर इज x देयरफॉर कन्सिडर अँगल x ह्याला काय म्हणलं x म्हणलं आता तुम्हाला हे दोन अँगल कोणते आहेत करस्पॉन्डिंग when two lines are parallel then form corresponding angles are congruent म्हणजे x चं माप किती आलं 45 therefore angle x is equal to 45 आणि रिझन काय corresponding angles of parallel line ओके नेक्स्ट x चं माप मिळालं ह्या x मिळालं म्हणजेच अँगल A चं सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी मिळणार आहे ओके तुम्हाला ABC चं काढायचं ABC काढायचं हा x मिळालं मग अँगल B चं मिळू शकतं का कारण अँगल x आणि अँगल B हे लिनियर पेअर आहेत किंवा अँगल A आणि x हा लिनियर पेअर आहे x चं मिळालं A चं मिळू शकतं पहा या ठिकाणी काय लिहू शकता तुम्ही अँगल A प्लस अँगल x इज इक्वल टू 180 degree and reason linear pierce angle कोणते अँगल आहेत हे लिनियर पियर्स अँगल्स इन लिनियर पियर ओके आणि पहा मग x चं माप किती दिलंय 45 सबस्टिट्यूट करत पहा अँगल A प्लस 45 डिग्री इज इक्वल टू 180 आलं लक्षात आता तुमच्या लक्षात आलं असेल A चं माप टाकलं ह्या ठिकाणी अँगल x चं माप टाकलं आणि तुम्हाला बेरीज किती आली 180 आली त्याच्यानंतर आता तुम्हाला वजाबाकी वगैरे करायचं पहा अँगल्स A इज इक्वल टू 180 मायनस 45 पहा अँगल A चं माप किती येईल पहा बरं 80 शून्यातून 5 जात नाही 10 तून 5 गेले किती राहिले 5 राहिले ओके नंतर इथं 7 मधून
4 गेले राहिले 3 आणि इथं किती म्हणजे अँगल एचं माप किती आलं अँगल ए इज इक्वल टू 135. अँगल ए मिळालं 135. अँगल बी आणि अँगल ए कोणते व्हर्टिकली ऑपोजिट. देअरफॉर अँगल बी इज इक्वल टू अँगल ए. रिझन काय व्हर्टिकली ऑपोजिट अँगल. व्हर्टिकली ऑपोजिट अँगल्स. ओके हे पहा अँगल ए आणि बी व्हर्टिकली ऑपोजिट अँगल कॉम्पोनंट असतात आपण शिकलो. देअरफॉर अँगल बी इज इक्वल टू काय एचं माप दिलंय 135. वाटलं तर रिझन सिन्स अँगल बी अँगल ए इज इक्वल टू 135 हे मिळालेलं आहे. ओके मग तुम्हाला या ठिकाणी कशाचं माप मिळालं अँगल बीचं मिळालं. ओके एचं मिळालं बीचं मिळालं. अँगल सीचं फाइंड करायचं. These two lines are parallel. Line P parallel to line N and M is their transversal. Then angle B and angle C are called as corresponding angles. When two lines are parallel, then corresponding angles are congruent. म्हणजे B आणि C चं माप कसं असतं सारखं. काय लिहू शकतो लाईन P parallel to line काय N and line M is their transversal. ही त्याची काय आहे ट्रान्सव्हर्सल आहे. असं असेल तर अँगल सी इज इक्वल टू अँगल बी आणि रिझन काय करस्पॉन्डिंग अँगल्स ऑफ पॅरलल लाईन. करस्पॉन्डिंग अँगल्स पहा हे दोन लाईन पॅरलल आहेत. ही त्यांची ट्रान्सव्हर्सल म्हणजे हा अँगल कोणता अँगल करस्पॉन्डिंग आणि करस्पॉन्डिंग अँगल इक्वल मेजर असतात. देअरफॉर अँगल सी इज इक्वल टू अँगल बीचं माप ऑलरेडी आलंय. ओके 135 आणि सिन्स का अँगल बी इज इक्वल टू 135 डिग्री. हे मिळालं का तुम्हाला चारही माप मिळाले 3ही माप मिळाले आणि खाली एका ओळीत लिहायचं अँगल ए इज इक्वल टू 135 डिग्री. अँगल बी इज इक्वल टू 100 काय अँगल बी इज इक्वल टू 135 डिग्री and angle C is equal to 135 डिग्री. हे समजलं असेल तर आपण पाहू क्वेश्चन नंबर 4.